देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची भाव पातळी 4100 ते 4300 रुपयांच्या दरम्यान कायम आहे, तर भावात चढउतार कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। सध्या बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे। दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय आणि याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे। आवक वाढल्यामुळे कोबीचे दर सध्या बाजारात 400 ते 700 रुपयाच्या दरम्यान आहेत। हळदीच्या भावात मागच्या काही दिवसांपासून काहीसे चढउतार सुरू आहेत। वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्यामुळे दरात सुद्धा काहीशी नरमाई पाहायला मिळते। सध्या हळदीला सरासरी प्रति क्विंटल 12,000 ते 13,000 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातली आवक कमी होण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या वायगावची हळद दुबईला रवाना झाली। पालकमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून हळद असलेली वाहनं रवाना केली। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं। देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढलेलं आहे। पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील उत्पादन वाढलंय आणि बटाट्याचा पुरवठा मागच्या काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावलेला दिसतोय। वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढउतार सुरू आहे। तुरीच्या भावात मागच्या 2 आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती। तुरीला सध्या प्रति क्विंटल सरासरी 7100 ते 7400 रुपयाचा भाव आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मूग उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय। मागच्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये बदल पाहायला मिळतोय। काही भागात अचानक अवकाळी पाऊस हजेरी लावतोय। त्याचा फटका थेट शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या उन्हाळी मूग पिकाला बसतोय। गेल्या आठवड्याभरात नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले। त्यामुळे पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पावसामुळे चारा खराब झालाय। पशुपालक शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत। जालन्याच्या टेंभुर्णीमध्ये वादळी वाऱ्यानं आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। मागच्या 2 ते 3 दिवसापासून टेंभुर्णीसह परिसरामध्ये जोरदार वादळी वारा सुरू आहे आणि त्याचा फटका या बागांना बसलाय। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालं। यावेळी शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसील आणि कृषी कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या। गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक भाग जंगलाने व्यापलेला आहे आणि या ठिकाणी तेंदूपत्त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं असतं। सध्या तेंदूपत्त्याचा हंगाम जोरदार सुरू आहे। जालन्याच्या वानडगाव आणि नेर इथे वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलर पॅनलचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे। झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत।